Good morning, friends. I am Mr. Mahesh Devane. Welcome you once again in my channel. मी प्राध्यापक महेश देवणे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12वीचा अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ संपवलेला होता. असं ठरवलंय मी की एक धडा आणि एक कविता विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या अल्टिमेटनं जायचं. आता एक धडा संपलेला आहे आपला. आपण कवितेकडे वळू. 12वीच्या पुस्तकातल्या पोएट्री सेक्शनमधली पहिली कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली. आता वॉल्ट व्हिटमन हे कवी 12वीच्या मुलांसाठी काही नवीन नाही आहेत, कारण ही जी मुलं आता 12वीत आलेली आहेत म्हणजे आपण सगळेजण त्या विद्यार्थ्यांनी ह्या कवींची एक कविता 10वीत असताना आपण अभ्यासलेली आहे, जिचं नाव होतं अ कॅप्टन माय कॅप्टन. अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर असणारी ती कविता होती. कवी अमेरिकन पोएट्रीतलं एक नामवंत नाव आहे, अमेरिकन कवितेतलं एक नामवंत नाव आहे, ज्या कवींना अमेरिकेमध्ये खूप आदरानं बघितलं जातं. वॉल्ट व्हिटमन यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. म्हणजे मुक्त छंद कवितेंचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. काय असतात मुक्त छंदाच्या या कविता? तर कवितेमध्ये ताल, कवितेमध्ये लय निर्माण व्हावी, कवितेमध्ये ताल निर्माण व्हावा, कविता वाचकांना आकर्षित करावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे यमक, रायमिंग स्कीम, रायमिंग वर्स, रायमिंग पेयर्स, कवितेच्या ओळी यांचा काहीतरी क्रम ठरलेला असतो. पण मुक्तछंदाच्या कवितेमध्ये अशा कुठल्याही प्रकारचं बर्डन नसतं, अशा कुठल्याही प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, की कुठल्याही प्रकारच्या बंधनात अशा कविता अडकत नाहीत. तर या कवितेमध्ये अर्थ खूप महत्त्वाचा असतो. या कवितेचा अर्थ खूप महत्त्वाचा असतो फ्री वर्समध्ये. आणि मग फ्री वर्स कविता कशासाठी असतात? तर कवीला आपल्या मनातील जे सांगायचं आहे ना ते वाचकांसमोर अशा पद्धतीनं मांडता यावं, त्याला ज्या पद्धतीनं मांडायचं आहे. आणि मग अशा फ्री वर्स कविता लिहिणारे कवी, त्यांच्या किंवा कवींचे जनक म्हणून वॉल्ट व्हिटमन यांची ओळख आहे. आता प्रस्तुत कवितेमध्ये काय म्हणले बघा. द सेक्शन 1 ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हर्ट. इट गिव्स अस poets realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate it with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. म्हणजे प्रस्तुत कवितेमध्ये कवी काय सांगतोय की प्रस्तुत कविता लिव्ज ऑफ ग्रास ही वॉल्ट व्हिटमन यांच्या एक गाजलेल्या कविता संग्रहातील आहे किंवा काव्य संग्रहातील आहे. प्रस्तुत कवितेमध्ये तो म्हणतोय की माणसानं सतत चालत राहिलं पाहिजे. माणसाचं जीवन म्हणजेच एक युनिव्हर्सिटी आहे, एक विद्यापीठ आहे. कुठल्याही शाळेत, कुठल्याही विद्यापीठात, कुठल्याही महाविद्यालयामध्ये जे काही शिकायला मिळणार नाही ते सगळं आपल्याला या जीवनामध्ये शिकायला मिळते. आणि म्हणून तो म्हणतोय की आपणाला ह्या जीवनाचा जो रस्ता आहे तो स्वतः चालायचा आहे आणि ह्या रस्त्यावर आपणाला एकमेकांना सहकार्य करत जायचं आहे. इथं गरीब श्रीमंत म्हणजे सगळ्याच प्रकारचे लोक एकत्रित येतात आणि ह्या एकमेकांना सहकार्य करत हा रस्ता आपणाला जगायचा आहे. जीवनातील अडचणी, परीक्षा ही खरी आपणाला आपल्या रुटीन लाईफमध्येच बघायला मिळते. ज्या काही अडचणी आपणाला आपल्या जीवनात येतात, ज्या काही परीक्षा आपल्याला जीवनात द्यायच्या आहेत त्या कुठल्या विद्यापीठात द्यायच्या नाही आहेत, तर जीवन जगत असताना प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्या परीक्षा द्यायच्या आहेत. आणि म्हणून तो म्हणतोय की आपलं जीवन प्रवाही असलं पाहिजे. आपलं जीवन सतत एखाद्या खळखळत वाहणाऱ्या नदीसारखं असलं पाहिजे, तरच ते स्वच्छ क्रिस्टल क्लिअर असतं. आणि जर ते साचून राहिलेल्या डबक्यासारखं झालं, कारण डबकं साचलेल्या पाण्यामध्ये नेहमी शेवाळ होतं, साचलेल्या पाण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची घाण असते. आणि म्हणून जर स्वच्छ जीवन राहायचं असलं तर ते साचलेलं नसावं, प्रवाहित असावं, असा उदारमतवादी दृष्टिकोन मांडणारा हा कवी आहे. लोकशाहीचा स्वीकार करणारा, डेमोक्रॅटिक
दृष्टिकोन, ॲटिट्यूड घेऊन चालणारा हा कवी आहे आणि म्हणून या कवींची कविता आपणाला सकारात्मक एनर्जी देऊन जाते. मला असं वाटतं की आपल्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची कविता 12वी सारख्या महत्त्वाच्या वर्षामध्ये कविता लावणं हे अभ्यास मंडळाचं खऱ्या अर्थानं यश आहे आणि आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे की इतकी सुंदर कविता आपल्याला पहिल्यांदाच अभ्यासायला मिळते. सॉन्ग ऑफ द ओपन रोड काय म्हणले बघा कवितेमध्ये नेमकं. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. म्हणजे अगदी हलक्या मनानं, स्वच्छंद मनानं, यू कॅन से पक्षाप्रमाणे अगदी स्वच्छंद मनानं मी एक पाऊल ह्या ओपन रोडवर, म्हणजे ह्या संपूर्ण जगाचा जे रस्ता आहे, माझ्या समोर जो रस्ता आहे तो अगदी ओपन आहे. ओपन म्हणजे इथं मुक्त आहे सगळ्यांसाठी. इथं कुठलीही बंधनं नाही आहेत, इथं कुणासाठीही प्रतिबंध नाही आहे. हा रस्ता सगळ्यांसाठी ओपन आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोर असलेलं जग हे हेल्दी आहे, म्हणजे पोषक आहे, मग सपोर्टिव्ह आहे, सपोर्ट करणार आहे. फ्री म्हणजे कुठल्याही बंधनांशिवायच आहे. आणि अशा ह्या हेल्दी फ्री जगामध्ये मला स्वच्छंदपणे चालायचं आहे. आत्ता मी उभा असलेल्या दिशेपासून मला 10 दिशेला मला वाटेल त्या दिशेला जाता येतं. कुठल्याही दिशेनं मी प्रवास करण्यास मुक्त आहे. कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत, कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहेत, कुठल्याही प्रकारची माझ्यावर निर्बंध नाही आहेत. मी फ्री आहे, स्वतंत्र आहे. आणि म्हणून आपल्याला या 2 ओळीतूनच कळतं की कवी किती स्वतंत्र मतवादी विचारांचा आहे. आणि ओपन रोड म्हणलेला आहे, स्वच्छंद रस्ता आहे सगळ्यांसाठी. आय टेक टू द ओपन रोड. मी जो रस्ता निवडलेला आहे किंवा मी ज्या रस्त्यानं चाललेला आहे तो रस्ता ओपन आहे. इथं कुणासाठीही बंधनं नाही आहेत, इथं कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही आहेत, कुणासाठीही कोणत्याही प्रकारची नियंत्रण नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही आहे. आपल्या जीवनाचं कंट्रोल आपल्याच हातामध्ये आहे आणि हे वातावरण अतिशय पोषक आहे, फ्री आहे, स्वतंत्र आहे आणि संपूर्ण जग माझ्या समोर आहे. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून मला वाटेल त्या दिशेला मला जायला रिकाम आहे. मी 12 वाटेने मी जाऊ शकतो. अगदी 360 डिग्री अंशामध्ये मला ज्या बाजूनं जायचं आहे त्या बाजूनं मी प्रवास करू शकतो. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेरेवर आय चूज. म्हणजे ते सांगितलेलं आहे खालच्या ओळीमध्ये की मला जिथं जायचं आहे, मी जो रस्ता निवडेल त्या रस्त्यानं मी जायला मोकळा आहे. 12 दिशेनं 12 वाटेनं जिथं जिथं मला जावं असं वाटेल त्या दिशेनं जाण्यासाठी हा रस्ता माझ्यासाठी मोकळा आहे. माझी निवड आहे. जिथं मला जायचं आहे तिथं जाण्यासाठी मी स्वतंत्र आहे. henceforth I ask not good fortune, I myself am a good fortune. ही खूप महत्वाचं आहे. म्हणजे इतकं सगळं असताना, म्हणजे माझ्या समोर असलेला रस्ता मोकाट असताना, इतकं पोषक वातावरण असताना, कोणतीही निर्बंध नसताना, मी मुक्त असताना, मला मनाला जे हवं ते मी करायला मोकळा असताना, मग मी कशाला देवाची विनवणी करू, देवाची याचना करू, देवाकडे प्रार्थना करू चांगल्या नशिबासाठी. गुड फॉर्च्यून, काय गरज आहे मला चांगल्या नशिबाची. आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. माझं स्वतःचंच चांगलं नशीब आहे की मला इतका चांगला रस्ता मिळालेला आहे, इतकं चांगलं जीवन मिळालेलं आहे, इतकं चांगलं सभोवतीचं वातावरण आहे, इतक्या स्वतंत्र महत्वादी विचारवंतांच्या आसपास मी वावरतोय, इतक्या स्वतंत्र जगामध्ये मी जगतोय. मग मला कशाला गरज आहे की मी देवाकडंच गुड लकची अपेक्षा करावी, चांगल्या नशिबाची अपेक्षा करावी, देवा मला हे दे, देवा मला ते दे असं मागण्याची, याचना करण्याची मला काय गरज आहे. henceforth आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आणि म्हणून मी कशाचीही तक्रार करत नाहीये, कुठलीही काय म्हणतो आपण, कुठलीही वेडेवाकडे विचार करत नाहीये, कुठल्याही गोष्टीची किंतु करत नाहीये, किंतु पंतु परंतु हे विचार माझ्या मनातच नाहीयेत. पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. कारण मला कशाचीही गरज नाहीये, कुठलीही गोष्ट पुढे ढकलण्याची मला गरज नाहीये. जे माझ्या समोर आहे ते माझं आहे. आणि मग मी कशासाठी तक्रारी करू, मी कशाची भीती बाळगू, मी कशासाठी दुःख करत बसू, कुठल्या वेदना आहेत मला. मग असं असताना मी देवाची काय याचना करू. हा पुन्हा त्याला म्हणायचं आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, कॉरलस क्रिटिसिझम्स. तो म्हणतो की आता सगळं झालंय,
इनडोअर कंप्लेंट्स झालेले आहेत. म्हणजे अंतर्गत प्रत्येक चार भिंतीच्या आतमध्ये जे काही असणाऱ्या तक्रारी असतात त्या सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत. माझ्यावर टीका झालेली आहेत, क्रिटिसिझम झालेलं आहे, माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, सगळं जे काही व्हायचं आहे ते सगळं झालेलं आहे. सगळ्या प्रकारच्या वैताग आणणाऱ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आता मात्र समाधानानं आणि अतिशय मजबूत मनानं ह्या मुक्त रस्त्यावरून मला प्रवास करायचा आहे. मी मुक्त रस्त्यावरून प्रवास करतोय. द अर्थ दॅट इज अ सफिशियंट. आणि हे विश्व, ही पृथ्वी, ही सगळी वसुंधरा, ही जी मुक्त आहे, ओपन आहे, माझ्यासाठी समोर अथांग पसरलेली आहे, ती माझ्यासाठी समाधानकारक आहे, पुरेशी आहे. ह्या पृथ्वीवर मला जिथं भटकावं असं वाटतं, जिथं जावं असं वाटतं, तिथं जाण्यासाठी मी मोकळा आहे. कोणत्याही प्रकारची बंधनं माझ्यावर नाही आहेत, कुठल्याही प्रकारचे निर्बंध माझ्यावर नाही आहेत. जे काही निर्बंध होते, जे काही अशा प्रकारच्या अडचणी होत्या, ज्या काही तक्रारी होत्या, त्या सगळ्या घडलेल्या आहेत. म्हणजे जीवनामध्ये जे काही करायचं होतं ते सगळं घडून गेलेलं आहे. आता मात्र मी फ्री आहे, मी मुक्त आहे. मला ज्या दिशेनं जावंसं वाटतं त्या दिशेनं मी जाण्यासाठी मुक्त आहे. आय डू नॉट वॉन्ट टू कॉन्स्टेलेशन्स इन एनी निअरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. तो म्हणतो की मला कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. कॉन्स्टेलेशन्स म्हणजे कुठल्याही प्रकारची वैभवाची गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या संपत्तीची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारच्या विचारवंतांची गरज नाहीये, बुद्धिजीवी लोकांची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारच्या गॅलेक्सीची गरज नाहीये. कारण मला ह्या सगळ्या गोष्टीची अभिलाषाच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी जिथं आहेत तिथं योग्य ठिकाणी आहेत. मला माहित आहे त्या जिथं आहेत त्या योग्य ठिकाणी आहेत. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि आता ज्यांच्याकडं जे ह्या गोष्टी आहेत ते लोक ते डिझर्व करतात, त्यांच्याकडे आहेत, ते समाधानी आहेत, त्या पात्रतेचे ते आहेत, त्यांच्याकडे आहेत, तर ते सफाईस म्हणजे समाधानी आहेत, पुरेच आहे त्यांच्यासाठी. आणि मला या कुठल्याही प्रकारच्या गोष्टींची गरज नाही. कुठल्या गोष्टींची? ह्याच सगळ्या गोष्टींची की जी वैभव, भौतिक, आपण म्हणू भौतिक संपन्नता, मला अशा या भौतिक संपन्नतेची गरज नाहीये. बघा किती उदारमतवादी दृष्टिकोन आहे. नसेल तर आपण सगळेजण या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. पण कवी म्हणतोय की मला या कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुखाची अपेक्षा नाहीये. कुठल्याही प्रकारच्या प्रचंड विचारवंत असणाऱ्या माणसांचा आसपास माझा वावर असावा अशी माझी इच्छा नाहीये. मी मोकळा आहे. मला ज्या पद्धतीनं जगायचंय त्या पद्धतीनं जगण्यासाठी हे विश्व माझ्यासाठी अथांग पसरलेलं आहे. ही पृथ्वी माझ्यासाठी रिकामी आहे. मला ज्या दिशेनं जायचं आहे त्या दिशेने मी जाऊ शकतोय. आणि मग शेवटचं कडवं जरा ब्रॅकेटमध्ये टाकून सांगितलेलं आहे की काय सांगायचं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. तरी सुद्धा तो म्हणतो की माझ्या जुन्या बर्डन्स म्हणजे शब्दशः अर्थाने इथं नकारार्थी शब्द होतो, ओझी, माझ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांचं ओझ. पण त्याच्या बर्डनच्या अगोदर डिलिशियस हा शब्द वापरलेला आहे ना, तो डिलिशियस शब्द वापरून या वाक्यातला नकारार्थ कवीने इथं संपवलेला आहे आणि त्या वाक्याला सकारार्थी बनवलेलं आहे. डिलिशियस म्हणजे माहिती आहे आपल्याला चविष्ट, पण इथं आपण म्हणू की हवं वाटणाऱ्या जबाबदाऱ्या पण काही आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या असतात. काही बर्डन्स असे असतात की जी आपल्याला हवीशी सुखकर वाटत असतात. आणि तो म्हणतो की मग तरी सुद्धा हे एवढं सगळं असताना, म्हणजे अथांग रस्ता असताना, मोकळा असताना, सगळ्या प्रकारची स्वतंत्र असताना, मला जर काही कॅरी करायचं असेल, मला जर काही माझ्याबरोबर घेऊन जायचं असेल तर त्या म्हणजे माझ्या ओल्ड मेमरीज असतील, त्या ओल्ड डिलिशियस बर्डन्स असतील, ते बंधनं असतील, ते जबाबदाऱ्या असतील ज्या मला अतिशय सुखकारक वाटतात. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेनेवर आय गो. म्हणजे आता इथं कवीला सांगायचं की त्या जबाबदाऱ्या म्हणजे काय असू शकतील, तर त्या जबाबदाऱ्या म्हणजे माझे मित्रमंडळी असतील, माझी नातलग असतील, माझे अनुभव असतील, माझे ज्ञान असेल, मी काही आतापर्यंत जे अनुभवलेलं आहे ते सगळा माझा अनुभव असेल. म्हणजे इट कॅन बी माय फ्रेंड्स, इट कॅन बी माय रिलेटिव्स, इट कॅन बी माय एक्सपिरियन्स, इट कॅन बी माय नॉलेज, वॉट एव्हर आय एक्सपिरियन्स्ड इन माय पास्ट लाईफ, ते सगळं मला घेऊन जायचं आहे. आय वॉन्ट टू कॅरी देम विथ मी व्हेनेवर आय गो. म्हणजे त्याला म्हणायचं की मी जिथं जाईन तिथं मला हे घेऊन जायचं आहे. कारण हे बंधन डिलिशियस आहे. ही जी जबाबदारी आहे हे मला आवडणार आहे, मला हवंसं वाटणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. तो म्हणतो की ह्या सर्वांपासून मी शक्तेवर सांगतो, मी निश्चयानं सांगतो, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ह्या सगळ्यांपासून मला स्वतंत्र होणं, या सगळ्यांपासून माझी सुटका करून घेणं मला शक्य नाहीये.
यांना सोडणं मला शक्यच नाहीये. या सगळ्यांना घेऊनच मला जायचं आहे, ह्या सगळ्यांबरोबरच मला जायचं आहे. जिथं जिथं मी जाईन तिथं तिथं हे सगळे माझ्याबरोबर असतील. आय एम फील्ड विथ देम, कारण त्यांनी मला परिपूर्ण केलेलं आहे, त्यांनी मला भर भरून दिलेलं आहे, मला परिपूर्ण बनवलेलं आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि त्या मोबदल्यात मी सुद्धा माझ्याकडे जे जे आहे ते भर भरून त्यांना देण्यासाठी बांधील आहे आणि मला ते द्यायचं आहे. इतकी सकारात्मक दृष्टिकोनाची ही कविता आहे वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली. आय होप तुम्हाला ही समजली असेल तर लाईक करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये त्या लिहून मला कळवा, जेणेकरून मी त्यामध्ये आणखी सुधारणा करू शकेन. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्याला माहिती आहे की आता लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय, क्लासेस कधी चालू होतील, कोचिंग सेंटर कधी चालू होतील याची अनिश्चितता आहे. आणि तोपर्यंत आपल्याला काहीतरी अभ्यास करता यावा म्हणून हा मी घेतलेला एक उपक्रम आहे. त्या उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे साथ देताय. इथून पुढेही मला अपेक्षा आहे की तुमच्या असाच पाठिंबा राहील. जास्तीत जास्त कमेंट्स करा, लाईक नाही केले तरी चालतील, पण कमेंट्स करून सांगा की तुम्हाला अजून कशाची अपेक्षा आहे, अजून सुधारणेला काय काय व्हावं आहे हे मला तुमच्या कमेंट्सवरून कळेल. आणि म्हणून जास्तीत जास्त कमेंट्स करा, शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.